नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे, नगर विकास विभागाकडून जो भरती निघालेली मित्रांनो. ही जी भरती असणार आहे, याचा जी आर आलेला आहे मित्रांनो आता नागपूर विभागाकडून. त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. की कोणती कोणती पदे असणार आहे, काय असणार आहे, कशा पद्धतीची सॅलरी असणार आहे, शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, अप्लाय कधी करायचं आहे. ओके. अशी संपूर्ण इत्यादी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. मित्रांनो, हा जो व्हिडिओ वॅकन्सी असणार आहे, गोधनी रेल्वे नगरपंचायत जिल्हा नागपूर या नवनिर्मित नगरपंचायत मधील पदांच्या आकृतीबंधास मान्यता मिळण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो, नगर विकास विभागाकडून. ओके. दिनांक 17 जून 2025 चा हा जी आर असणार आहे. याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. राज्यातील तालुका व मुख्यालयांच्या ठिकाणी व अन्य ठिकाणी नव्याने स्थापन करण्यात आलेल्या 101 नगरपरिषदा, नगरपंचायतीचा व आकृतीबंध पदनिर्मितींचा व त्यासाठीच्या वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदानाचा प्रस्तावना शासन निर्णय 5/7/2016 मध्ये मंजूर करण्यात आला आहे. तसेच नव्याने निर्माण करण्यात आलेली पदे भरण्यासाठी निकष विहित केले आहेत. ओके. त्यासाठी तर त्याचप्रमाणे इथं 5/7/2016च्या शासन निर्णयामध्ये परिशिष्ट क्रमांक 7 मध्ये यापुढे नव्याने निर्माण होणाऱ्या नगरपरिषदा, नगरपंचायती यांच्याकरिता उपरोक्त निकषानुसार आकृतीबंध निश्चित करण्यास व त्या अनुषंगाने पदे निर्मित करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून आयुक्त तथा संचालक, नगर परिषद संचालक मुंबई यांच्या उपरोक्त निकषानुसार यापुढे नव्याने निर्माण होणाऱ्या नगर परिषदांची यांच्याकरिता प्रस्तावना शासन सादर करावा असे स्पष्ट करण्यात आले आहे मित्रांनो. ओके. त्यासाठी मित्रांनो इथं आता बघणार आहोत कोणते कोणते पद वगैरे असणार याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे त्यांनी संपूर्ण माहिती वगैरे जी आर मध्ये. ओके. तर आपण आता बघूया इथं डायरेक्टली त्यांची आपण आता बघूया इथं. प्रत्येक नगर परिषद, नगरपंचायती यांच्याकरिता अधिनियमातील तरतुदीनुसार मुख्य अधिकाऱ्यांचे एक पद निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच तिथे दिलेले त्यांनी 15/3/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये राज्यातील गट क वर्ग दर्जाच्या नगर परिषदांमधील मुख्य अधिकारी पदावर महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्य अधिकारी गट, सहाय्यक आयुक्त गट संवर्गातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने गोधनी रेल्वे नगरपंचायत जिल्हा नागपूर ही नवनिर्मित नगरपंचायत तालुका मुख्यालय ठिकाणी मंजूर नसल्याने नगरपंचायत करिता मुख्यालय अधिकारी गट ब संवर्गातील S15 वेतन श्रेणीतील पद निर्मिती करण्यात आवश्यक आहे मित्रांनो. तसेच गोधनी रेल्वे नगरपंचायत जिल्हा नागपूर नवनिर्मित नगरपंचायतीकरता 5/7/2016 दिनांक 12/2/2018 दिनांक 11/9/2039 निर्णयातील तरतुदीनुसार आवश्यक आकृतीबंध निश्चित व वार्षिक सहाय्यक अनुदान मंजूर तसेच सफाई कामगारांच्या पदांचा वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान ही देण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती मित्रांनो. ओके. आता याच्यामध्ये दिलेला आहे शासन निर्णय. शासन निर्णयामध्ये नगर विकास विभागाच्या 5/7/2016 दिनांक 12/2/2018 11/9/2019 रोजीच्या निर्णयातील तरतुदीनुसार गोधनी रेल्वे नगरपंचायत जिल्हा नागपूर लोकसंख्येच्या प्रमाणानुसार सन 2011च्या जनगणनेनुसार 10,545 सोबतच्या सहपत्रासोबत अ ब मधील एकूण 27 पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात येत असून त्यासाठी ते 1,32,78,877 एवढे वार्षिक आवर्ती सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात येत आहे मित्रांनो. ओके. आता तसेच गोधनी रेल्वे नगरपंचायत जिल्हा नागपूर नगरपंचायतीतील लोकसंख्या 10,545 इतकी असून सदर 1,000 लोकांच्या लोकसंख्येमागे एक सफाई कामगार पद निर्माण करण्यात यावे. त्याच्यामध्ये आवश्यक सदर लोकसंख्यानुसार सफाई कामगारांना 10 काल्पनिक पदांच्या वेतनासाठी 25,50,960 रुपये वार्षिक आवर्त सहाय्यक अनुदान अनुश्रेय होईल. तथापि आता प्रथम टप्प्यात 10 काल्पनिक ऐवजी 5 सफाई कामगारांच्या काल्पनिक पदांच्या वेतना एवढे 14,25,480 रुपये एवढे वार्षिक अनुदान मंजूर करण्यात येत आहे मित्रांनो. ओके. त्यासाठी आता पद वगैरे दिलेले आहे. त्याच्यामध्ये तसेच आपल्याला गोधनी रेल्वे नगरपंचायत जिल्हा नागपूरसाठी आपल्याला मुख्य अधिकारी गट ब ची भरती असणार आहे. त्यासाठी इथं S15 वेतन श्रेणीमधील एक पद निर्माण करण्यात येणार आहे मित्रांनो. ओके. याच्यासाठी आपल्याला पुढे जाऊया. सोबत सहपत्र दिलेलं आहे अ ब मध्ये आपण ते आपण जाणून घेणार आहोत. आता याच्यामध्ये सहपत्र अ मधलं दिलेलं आहे
राज्यस्तरीय संवर्गातील पदांव्यतिरिक्तची पदं दिलेली मित्रांनो. याच्यामध्ये राज्यस्तरीय मधले पद असणार मित्रांनो. ओके. पदाचे नाव, वेतन श्रेणी, पदसंख्या, वार्षिक आपला खर्च किती असणार दिलेला आहे. लिपिक टंकलेखनसाठी भरती असणार आहे. याच्यामध्ये 30 सॅलरी बेस असणार आहे. 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार. 7 पदं दिलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला गाडणी चालक प्रयोगशाळा सहाय्यकसाठी S7 सॅलरी बेस असणार. 21,700 पासून 69,100 एवढी सॅलरी असणार. त्याच्यात एक पद असणार आहे. त्यानंतर पंप ऑपरेटर आणि वीज तंत्र जोडणीसाठी एक वॅकेन्सी असणार आहे. त्याच्यामध्ये S6 सॅलरी बेस असणार आहे. 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार. 3 पदं असणार आहे. तारतंत्री आणि वायरमॅनसाठी वॅकेन्सी असणार आहे. याच्यात S6 सॅलरी बेस असणार आहे. 19,900 पासून 63,200 एवढी सॅलरी असणार. एक पद असणार आहे. ओके. शिपाईसाठी वॅकेन्सी असणार S1 सॅलरी बेस 15,000 पासून 27,600 एवढी सॅलरी असणार. 3 पदं असणार आहे. मुकादमसाठी वॅकेन्सी असणार S3 सॅलरी बेस असणार आहे. 16,600 पासून 52,400 एवढी सॅलरी असणार. 2 पदं असणार आहे. आणि व्हॅल्यूमॅनसाठी इथं वॅकेन्सी असणार. व्हॅलमॅनसाठी याच्यात S7 सॅलरी बेस असणार. याच्यात 15,000 पासून आपल्या 47,600 पर्यंत एवढी सॅलरी असणार आहे. याच्यात एक पद असणार आहे. टोटल इथं 18 पदं इथं निर्माण केलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इथं महाराष्ट्र नगर परिषद संवर्गातील आपल्याला पदांचा सुधारित आकृती पद्धत दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला पदसंख्या लोकसंख्येनुसार आपल्याला असतं. याच्यामध्ये नगर परिषद पंचायतीमध्ये अ मध्ये भरती, ब मध्ये भरती किती आहे आणि क मध्ये भरती किती असणार याच्यामध्ये दिलेली आहे. ओके. वेतन श्रेणीनुसार ते स्थापत्यामध्ये इथे एक वॅकेन्सी आपल्याला बघायला मिळते. ब श्रेणीमध्ये 14,000 38,600 पासून 1,22,800 एवढी सॅलरी आहे. एक पद याच्यात बघायला मिळतं ब श्रेणीमध्ये. ओके. विद्युतसाठी याच्यात वॅकेन्सी असतात. याच्यामध्ये 0, संगणकसाठी ते 0 वॅकेन्सी. ओके. महाराष्ट्र नगर परिषद जलदाय आणि मलनिस्साम स्वच्छता अभियांत्रिकी सेवासाठी याच्यात गट क मध्ये एक वॅकेन्सी असतात. याच्यामध्ये सॅलरी असणार S13 35,400 पासून 1,12,400 याच्यात एक पद. ओके. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे लेखपाल नगर परिषदसाठी इथं वॅकेन्सी असणार आहे. लेखा परीक्षकसाठी तर 2 वॅकेन्सी आपल्याला असणार आहे. गट क ची भरती असणार आहे. S13 सॅलरी बेस 35,400 पासून 1,12,400 याच्यात 2 पदं आपल्याला बघायला मिळतात. ओके. त्यानंतर आता याच्यामध्ये कर निर्धाकर व प्रशासकीय सेवासाठी 2 वॅकेन्सी असतात. गट ब मध्ये वेतन श्रेणी असणार आहे आपल्याला 38,600 पासून 1,22,800 याच्यात आपल्याला 2 पद. आणि गट क मध्ये आपल्याला याच्यात S10 सॅलरी बेसमध्ये 29,200 पासून 92,300 एवढी सॅलरी असणार. याच्यात 3 पदं आपल्याला बघायला मिळतात. ओके. ब मध्ये 2 आणि क मध्ये 3 पदं. अग्निशामक सेवासाठी कोणतेही पद नाहीये. आणि नगर रचनाकार आणि विकास सेवांसाठी ते एक पद असणार आहे. गट क मध्ये त्यांना सॅलरी असणार आहे 35,400 पासून 1,12,400. ओके. याच्यात एक पद आपल्याला बघायला मिळतं. ओके. त्याच्यानंतर इथं महाराष्ट्र नगर परिषद स्वच्छता आणि सेवासाठी ते एक वॅकेन्सी असणार आहे. गट क मध्ये यांना सॅलरी असणार आहे 29,200 पासून 92,300 रुपये. आपल्याला एक पद बघायला मिळतात. ओके. टोटल अशी 9 पदे त्यांनी इथं काढलेली आहे. ओके. अशा पद्धतीचा GR आलेला आहे मित्रांनो. तर याचा अजून अप्लाय करण्याची अजून इथं आलेली नाही मित्रांनो. इथं अप्लाय करण्याची नोटिफिकेशन आली की लगेच तुमच्या समोर मी याचा फुल व्हिडिओ अपलोड करेल मित्रांनो. शैक्षणिक पात्रता वगैरे संपूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो नंतर. ओके. आता लेटेस्टचा GR असल्यामुळे अप्लाय करण्याचा अजून आलेली नाहीये. जसे की जी अप्लाय करायची नोटिफिकेशन आली लगेचच तुमच्या समोर याचा व्हिडिओ पण लवकर बनवून आणेल मित्रांनो. ओके. तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला डाऊट रिलेटेड आणि आपल्या लाईक करायचं आहे व्हिडिओला. आणि PDF फाईल जर पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. टेलिग्रामला पण आणि फेसबुकला पण फॉलो करून घ्यायचं आहे आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करून घ्या, जेणेकरून तिथे पण अपडेट वगैरे मी देत असतो. तर आपल्याला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनला प्रेस करायचं आहे. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.